You know, just now when Shilpa and I, we were praying in the car before coming here. इथे येण्याआधी जेव्हा आम्ही दोघेही कारमध्ये प्रार्थना करत होतो, You know, God just told me a small thing just to talk to you before I start the word. आणि प्रभूने मला एक छोटी गोष्ट तुमच्याशी बोलायला लावली वचन सुरुवात He करण्याआधी. took me to the story of Balaam and Balak. त्याने मला त्या कथेकडे, त्या कहाणीकडे घेऊन गेला जिथे बलाम आणि बलाक होते. So Balak was a cruel king and he wanted Balaam to curse Israel. आता हा जो बलाक होता हा खूप क्रूर होता, क्रूर राजा होता आणि त्याची इच्छा होते बलामाने इस्रायली लोकांना श्राप द्यावा म्हणून. Because Balaam was a prophet of God. हा जो बलाम होता तो देवाचा संदेष्टा होता. ये जो बंदा है उसको भविष्यवाणी इसके लिए करने लिया गया कि तू प्रभु के बच्चों को श्राप देगा. एंड मैं बहुत शॉर्ट में बोल दूंगा because we don't have time. So Balaam goes there, but God strictly instructs him that you will speak only what I tell you. आणि मग जेव्हा बलाम तिथे जातो हा देवाचा संदेष्टा, त्यावेळेस प्रभू म्हणतो त्याला कडक अशी वॉर्निंग देतो, म्हणतो की तू फक्त ते बोलशील जे मी तुला बोलायला लावेल. Amen. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. So परमेश्वर उसको बोलता है whatever I speak. So जैसे ही वो मुंह खोलता है, Bible says he does not curse them, he starts blessing them. आमेन. आणि मग जसं तो तोंड उघडतो, बायबलच म्हणतं तो इस्रायली लोकांना श्राप देऊच शकत नव्हता. त्याच्या मुखातून फक्त आशीर्वाद आणि आशीर्वादच निघत होते. Amen. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. तो यही होने वाला है चर्च लाइफ में. कभी डरो मत. Okay, don't be scared of curses or evil powers coming against you, because Bible says God will turn all those things for your good. आमेन. मग असंच होणार आहे चर्च. कधी घाबरू नका. कुणी जर तुम्हाला श्राप दिले, कुणी जर तुम्हाला कोसलं तर अजिबात घाबरू नका. का? कारण तुमच्यासाठी सगळे श्राप प्रभू आशीर्वादातच बदलणार आहे आणि त्यांच्याही मुखातून प्रभू फक्त आशीर्वादच काढेल तुमच्यासाठी. Okay, praise the Lord. हालेलुया. Okay, so we convert all your curses into blessings this morning. आमेन. मग आम्ही तुमचे प्रत्येक श्राप आज आशीर्वादांमध्ये बदलतो या आजच्या सकाळी. Hallelujah. हालेलुया. So, okay. So birthday, देखो कई लोगों का अलग अलग पर्सपेक्टिव होता है. Okay, many people don't celebrate birthdays because you know, some untoward situation happened in their life. बरेच लोक आपला बर्थडे किंवा वाढदिवस साजरा करत नाही. का? कारण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच काहीतरी दुर्घटना झालेली असते. जैसे मेरे लाइफ में हम पहले बर्थडे सेलिब्रेट करते थे, लेकिन मेरे पिताजी गुजरने के बाद फुल हमने बंद कर दिया. ओके, दुःखाची गोष्ट झाली तर मग आम्ही कधीच वाढदिवस साजरा केला नाही. मग जसं पासरांच्या जीवनामध्ये त्यांचा बर्थडे पहिला व्हायचा सेलिब्रेट, पण त्यांचे वडील वारल्यानंतर अशी दुःखद घटना झाल्यामुळे मग ते बर्थडे सेलिब्रेटच करण्याचं त्यांनी थांबवलं आणि कोणाचाच बर्थडे आमच्या घरामध्ये व्हायचा नाही. But then when Shilpa came in, then she started again, you know, celebrations, and that is how, you know, we again resumed back. God gave us the joy and we started celebrating birthday. मग जसं आमचं लग्न झालं त्यानंतर आम्ही वाढदिवस साजरा करायला लागलो आणि मग प्रभूने सगळ्या गोष्टी मला पुनर्स्थापित करून दिल्या. Okay, अभी birthday क्यों मनाना चाहिए? Okay, simple चीज. Did you come on this earth by your own choice? मग आता वाढदिवस का आपण साजरा करायला पाहिजे? मग फक्त एक सोप्या गोष्टीचं किंवा सोप्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. तुम्ही तुमच्या निवडीने या पृथ्वीवर आला का? Did you come by your parents' choice? मग तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या निवडीने आला का या पृथ्वीवर? No, right? It was God who designed, who purposed and said, this my child, he needs to go on this earth and I am going to fulfill my purpose and will through him or her. पण तो देव होता, तो म्हटला की माझी इच्छा आहे या लेकराने या पृथ्वीवर जावं आणि माझ्या योजना, माझ्या इच्छा त्याने पूर्ण कराव्या, म्हणून त्याने आपल्याला या पृथ्वीवर So that is why we must celebrate birthday. Thank you Lord that I am on this earth because of your choice. म्हणून आपण आपला बर्थडे सेलिब्रेट करायला पाहिजे की प्रभू धन्यवाद की तू मला या पृथ्वीवर तुझ्या निवडीने पाठवलेला आहे. Okay, so we are celebrating his choice first. मग म्हणूनच आपण त्याच्या निवडीचा आज उत्सव करत आहे किंवा त्याने जे निवड केलेली आहे ना त्यासाठी आपण आपला वाढदिवस साजरा करत Let me आहोत. tell you also one more thing. There is another birthday which is called as your spiritual birthday. मग अजून एक गोष्ट मला सांगू द्या. अजून एक वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाला आपला आत्मिक वाढदिवस म्हणण्यात येतो. Okay, we are born again into God's family
that is the most important birthday because that is where we start walking with God. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या कुटुंबात जन्म घेतो ना, त्यावेळेस नव्याने जन्म आपला होतो, त्याला म्हणतात आत्मिक वाढदिवस. Hallelujah. हालेलुया. तो ये 2 दिन तुम्हारे जीवन में हमेशा लिख के लो. ऍक्च्युअली मी माझ्या आत्मिक वाढदिवसाला कधी डेट लिहिली नाही, पण मग नंतर शिल्पाने मला एक अंदाजे, कारण ती पण तेव्हा नवीन होती, तर म्हणून मी नोव्हेंबरमध्ये माझा सेलिब्रेट करत असतो. ओके, तर अपना जो भी है नया जन्म, ओके, योर न्यू बर्थ लाइफ, न्यू लाइफ इन क्राइस्ट, द डे यू गिव योर हार्ट टू जीसस, सेलिब्रेट दैट. मग ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूला आपलं हृदय दिलं, तुमचं जीवन दिलं, तुम्ही प्रभूमध्ये वाढायला लागला, त्या दिवसाला नेहमी सेलिब्रेट करत जा. Okay, let's open a Bible to John chapter 4. चला तर आपलं बायबल उघडूया आपण योहान याचा 4था अध्याय. सॉरी 3:34 में लिखा है, बहुत अद्भुत लिखा है. 3:34 मध्ये लिहिलेलं For आहे. he whom God has sent speaks the words of God. ना बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक येशूला नावं ठेवत होते. लोग बोल रहे थे ये गलत है, ये प्रभु नहीं हो सकता, मसीहा नहीं हो सकता. ओके, जीसस क्लियरली आंसर्स देम, I am from God and that is why whom God has sent, he speaks the words of God. मग प्रभू नेहमी म्हणायचा की मी देवापासून आहे, मी देवाकडून पाठवला आहे, आणि मग तो जे बोलत आहे ना ते देवाचे वचन आहेत. Why? 3:34. कारण ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने बोलतो. Amen. आणि कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. हालेलुया. हालेलुया. सो ये बहुत पावरफुल है ना, ये आज प्रभु ने मुझे दिया कि सुन लो, व्हाट गॉड इज गिविंग, दीज आर द वर्ड्स ऑफ गॉड. आमेन. मग आज ऐका, जे काही प्रभू देत आहे ना ते देवाचे परमेश्वराचे वचन आहे. That is why when you hear God's word or you read the word of God, your life gets changed because these are not words of men, these are words of God. आमेन. म्हणून तुम्ही जेव्हा वचन ऐकता ना, हे कुणा मनुष्याचे वचन नाहीयेत किंवा मनुष्याच्या मुखातून आलेले शब्द नाहीयेत, हे देवाची वचन आहेत, ते आपण ऐकली पाहिजे. You can say loudly, Bible is the word of God. आमेन. तुम्ही असं जोराने म्हणू शकता, बायबल हे देवाचं शब्द आहे. बोला मोठ्याने, ज्यांच्याकडे बायबल आहे बोला, माझ्याकडे देवाचं वचन आहे, देवाचे शब्द आहेत. असं बायबल धरा, ज्यांच्याकडे बायबल आहे ते म्हणू शकता की हे देवाचा शब्द आहे, हे देवाचं वचन आहे. हालेलुया. है हालेलुया. ना, हम इंसान को उसके शब्द को पकड़ के रखते, तू बोला ना, करेक्ट. यू कैन ऑल्सो होल्ड गॉड सेइंग, गॉड यू सेड, नो यू सेड इन द बाइबल. आमेन. आपण मनुष्याला नेहमी म्हणतो ना, माणसाला नेहमी म्हणत असतो ना की तू बोलला ना, तर मग आता का नाही देवाला म्हणूया की तू बोलला ना प्रभू, मी तुझ्या वचनाला धरून आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. So these are the words of God, and Bible says God does not give a spirit with measure. आमेन. आणि मग हे देवाचा शब्द आहे, आणि इथे लिहिलेलं आहे की तो आपला आत्मा कधीही मोजून मापून आपल्याला देत नाही. याचं मीनिंग काय? ऑन द अदर वे अराउंड, ही गिव्स हिज स्पिरिट full fullness of God inside you. आमेन. मग जर तो आत्मा देतो ना, तर तो काही मोजून मापून नाही देते, तुम्हाला भरभरून देत आहे. Hallelujah. Hallelujah. So that means every child of God, you are full of God's spirit. आमेन. म्हणून जे देवाचे लेकरं आज इथे बसलेले आहेत ना, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही पूर्ण देवाच्या आत्म्याने भरलेले आहात. Amen. हालेलुया. Praise the Lord. Say हालेलुया. loudly, I am full of God's spirit. मग असं म्हणा जोरात की मी पूर्ण देवाच्या आत्म्याने भरलेलो आहे. God has given me the full measure, full of the Holy Spirit. मला देवाने त्याचा पूर्ण आत्मा भरून दिलेला आहे. Amen. हालेलुया. असं नाही की तुम्ही आज उपवास केला तर देवाने थोडा जास्त पवित्र आत्मा दिला, तुम्ही आज जरा अजून चांगले वागला दिवसभर तर देवाने अजून पवित्र आत्मा वाढवून दिला, बिल्कुल नहीं. परमेश्वर ने एक बार ही उसकी रूह दे दिया, and that Holy Spirit came with all his fullness to dwell inside you. आमेन. जेव्हा त्याने दिला ना आत्मा, तुमच्यात टाकला ना, तो आत्मा पूर्ण भरून दिलेला आहे. Amen. हालेलुया. तो चलो हम उधर पहुंचते हैं कि जहाँ पे एक स्त्री यीशु मसीह के पास आती है और कैसे परमेश्वर गॉड रिस्टोर्स हर बैक टू द रियल रिलेशनशिप विद गॉड. आमेन. मग चला आपण तिथे येऊया. एक स्त्री जेव्हा प्रभू येशूकडे येते, तर कसा परमेश्वर तिला भरभरून देतो आणि पूर्ण आत्म्याने भरून टाकतो. You can read this from John chapter 4 verse 1 onwards. मग तुम्ही हे वाचू शकता योहान याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनापासून पुढे. ओके, या लास्ट टाइम आम्ही तुम्हाला स्टोरी सांगितली, वी स्टार्टेड, ओके, हाऊ
Bible says that Jesus leaves Judea and he was supposed to go into Galilee. आणि मग मी ही कथा गेल्या वेळेस सुरुवात केलेली होती की कसं प्रभू येशूला गालिलात जायला लागतं. Okay, but Bible says he needs to go. Okay, needs to go through Samaria. पण बायबल असं म्हणतं त्याला सगळे कामं सोडून समेरियात जायलाच लागतं, शमरोनात जायलाच लागतं. क्यों? का? Because there is a divine purpose for God. का? कारण हे देवाची योजना, दैवी योजना होती म्हणून. Hallelujah. हालेलुया. Yeah, God will leave everything just for you. प्रभू सगळं काही तुमच्यासाठी सोडेल. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. तर म्हणून हे लक्षात घ्या. Okay, if things are happening in your life जर गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत which आहेत you think it is not as per my will, probably God is working behind the scenes just to bring you goodness, blessings and grace. मग जर गोष्टी तुमच्या जीवनात नीट होत नाहीये, वेगळंच चाललेलं आहे काहीतरी, तर एवढं लक्षात ठेवा की हे फक्त तुमच्या चांगल्याच भल्यासाठी होत आहे. Okay, अभी यहूदी, Jesus was a Jew, okay, and Jewish people never passed through that way because Samaria was in the middle and Samaria was a town full of sin. आता प्रभू त्या शहरातून किंवा यहुदी लोक कधीच समेरियातून किंवा शमरोनातून जायचे नाही, कारण शमरोनी लोक खूप पापी समजले जायचे किंवा अशुद्ध मानले जायचे. है ना? तो वो बोलते थे नहीं वो गांव बीच में आता, उधर से नहीं जाएंगे, हम ऐसा घूम के जाएंगे. But Bible says Jesus chose that path to go through Samaria. पण प्रभू येशू, बायबल म्हणतं की प्रभू येशूने मुद्दामून तो रस्ता निवडला कुठून, शमरोनातून जाण्याचा. चलो 5th verse में Jesus comes to a city called Sychar and there is a big plot that Jacob gave to his son Joseph. मग 5व्या वचनात मग प्रभू येशू सुखार या नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेले शेताजवळ होते. Wow, praise the Lord. हालेलुया. इसके पीछे actually there is a prophetic message which I will probably just touch upon. हे जे वचन आहे याच्या मागे ना एक संदेश सूचक वचन आहे किंवा मेसेज असणार आहे, पण मी याला फक्त थोडंसंच टच करेल आणि पुढे जाईल. अभी यहाँ पे 6th verse will go. Now Jacob's well was there. मग याकोबाचा झरा तिथे होता. खूप सुंदर ऐका. Jesus therefore being wearied from his journey sat thus by the well. 6वं वचन, तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6:30 तास झाले होते. ओके, म्हणजे दुपार. तेव्हा सुमारे 6वा तास चालू होता. ओके, हे ये अभी वो क्लॉक वॉक में नहीं समझाऊंगा, असं समजा दुपार झालेली होती. ओके, नाउ हियर द होली स्पिरिट इज टेलिंग देयर आर 2 wells. मग आता इथे पवित्र आत्मा म्हणत आहे 2 नद्या होत्या, 2 विहिरी होत्या तिथे. ओके, इंग्लिश मध्ये विहीर आहे, मराठीत झरा लिहिलाय ना. हा, मराठीमध्ये झरा हाँ, आहे. तर आता आपण विहीर शब्द बघूया क्योंकि इधर जेकब का वेल बोला गया. सो वन वेल, जेकब्स वेल, एंड नाउ अनदर वेल एंड केम सॅट बिसाइड द वेल. मग आता इथे एक याकोबाची विहीर होती आणि अजून एक विहीर तिथेच लागून होती. येऊन बसली. सो हु इज दॅट वेल? आता 2 विहिरी तिथे होत्या. एक याकोबाची विहीर होती आणि अजून एक विहीर येऊन तिथे बसली होती. मला सांगा ती विहीर कोण होतं? दुसरी विहीर कोण आहे? आम्ही काय म्हटलो? विहीर येऊन बसली. करेक्ट. So Jesus is the second well that comes and sits besides Jacob's well. मग प्रभू येशू ती दुसरी विहीर आहे जी याकोबाच्या विहिरीजवळ येऊन बसली. Now 7th verse, a woman of Samaria came to draw water and Jesus said to her, give me a drink. तेव्हा शमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास तेथे आली. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे. Praise the Lord. हालेलुया. आहेत तुम्ही इथे? आहेत ना? एक amen. तो विचार करा, दिन के समय में, दोपहर में, जब कोई नहीं है और इतने कड़क धूप में वो बंदी अकेली आ रही है. व्हाट इज द रीजन बिहाइंड दिस? मग जर एवढं ऊन आहे, कडक ऊन आहे, या कडक उन्हामध्ये ती बिचारी स्त्री पाणी घ्यायला का आलेली आहे तिथे? That means she was hiding from the public and she came when nobody would be there.
जर विचार करायला गेलं तर आम्ही स्त्रिया आपण सगळे लवकर पाणी भरायला जाऊ आणि लवकर पाणी घेऊन घरी येऊ. दुपारचं कोणी इतकं बाहेर पडत नाही का, कारण ऊन आहे. पण ही स्त्री जर तिथे आलेली आहे या भर दुपारी, का आलेली आहे? कारण ती लोकांपासून स्वतःला लपवत होती म्हणून. ओके, तो कुछ तो ये बंदी के जीवन में है बिकॉज ऑफ विच शी वॉज बी फीलिंग कंडेम्ड. मग या स्त्रीच्या जीवनात काहीतरी असं आहे की ज्यामुळे ती स्वतःलाच दंडित करून घेत आहे. And what do you think that Jesus was not aware that such daughter would come? मग तुम्हाला काय असं वाटतं की प्रभू येशू काय ओळखणार नाही का की अरे अशी एक स्त्री माझ्याकडे येत आहे, अशी एक मुलगी माझ्याकडे In येत आहे. fact, you heard the word, he needed to go just because of this one daughter. मग उलट त्यापेक्षा जर विचार करायला गेला तर पहिल्या वचनात असं लिहिलेलं आहे की प्रभू येशूला तिथून जायला लागलं, गरज होती तिकडून जाण्याची. Okay? Now Jesus sets the scene. He sends away his disciples. He says, "Go and buy some food." मग आता प्रभूने काय केलं माहिती का, सगळी सेटिंग बरोबर तिथे केलेली होती. प्रभू त्याच्या शिष्यांना पण म्हटलं, जा जाऊन माझ्यासाठी जेवण घेऊन या. आता लक्ष द्या, दोन विहीर आहे. ओके, एक नैसर्गिक विहीर है याकूबाची विहीर आणि एक आत्मिक विहीर है स्वतः यीशु. तो ये औरत आती है और वो आते ही प्रभु उसको बोलता है, मुझे पानी दे. मग आता ही एक विहीर आहे याकोबाची आणि स्वतः जी विहीर प्रभू येशू तिथे बसलेला आहे, प्रभू स्वतः म्हणत आहे मला पाणी प्यायला दे. So the woman said, how is it that you being a Jew ask a drink from a Samaritan woman? मग आता ही स्त्री म्हणते की तू एक यहुदी असताना एका शमरोनी स्त्रीकडून तू पाणी का प्यायला मागत आहेस. मैं आपको एक राज की बात बताना चाहता हूँ. Actually, this woman was a Jew. पण मी तुम्हाला खरं तर एक गुपित गोष्ट सांगतो. खरं पाहायला गेलं तर ही स्त्री काही शमरोनी नव्हती, ती यहुदी स्त्री होती. अरे बाप रे पास्टर. हाँ, आगे जाके आप पढ़ोगे वो यीशु को बोलती है हमारा बाप जेकब. ओके, सो दैट मीन्स शी बिलोंग्ड टू द जूइश ट्राइब. आता पुढे जाऊन मी कशावरनं असं म्हणत आहे तर पुढे जाऊन ती प्रभू येशूला म्हणती आपला पिता याकोब, म्हणजेच ती यहुदी होती. So probably this woman had backslid. She left all the blessings, the Jewish customs, and she enters into Samaria and mingles around with the people of the world. मग नक्कीच ही स्त्री यहुदी असताना ती पतन पावली होती, मागं गेली होती आणि जगातल्या लोकांबरोबर मेळमिसळ करत होती. So here Samaritan means worldly people or sinful people. आता इथे जर बघितलं तर शमरोनी लोक हे जगिक लोक झाले आणि पापी लोक झाले. Okay, तो ये इतना पाप में गई that she herself says, I am a Samaritan woman now. मग आता ती एवढी पापामध्ये गूढ गेलेली होती किंवा आत गेलेली होती, ती स्वतःलाही त्यांच्यासारखंच समजायला लागली. ती म्हणायला लागली होती की मी पण शमरोनीच आहे. 10th verse, Jesus answered and said to her. मग 10वं वचन प्रभू येशू तिला उत्तर देऊन म्हणतो. खूप सुंदर उत्तर आहे. तर तिने येशूला म्हटलं तुम्ही कुठून पाणी देणार आहे? किसको पूछ रही है? जो खुद पानी है. हालेलुया. हालेलुया. है ना, हम लोग गाना गाते हैं ना, द्वार पे तेरे यीशु खटखटाता. द्वार जो खुद है तेरे द्वार पे खड़ा है. आमेन. हालेलुया. हालेलुया. तो वैसे या बाई बरोबर पण तसंच चाललंय. ठीक है माया सिस्टर, यीशु जीवनाचा जल है और ये उसको पूछ रही है कि भाई तुम्हारे पास तो बाल्टी वाल्टी नहीं है और तुम कहाँ से पानी दोगे. तो जीसस आंसर मस्त करते हैं. इफ यू न्यू द गिफ्ट ऑफ गॉड, जर तुला प्रभू येशू उत्तर देऊन म्हटले देवाचे दान म्हणजे काय हे तुला कळले असते तर, and who it is who says to you give me a drink, आणि तुला पाणी प्यावयास दे असा जो म्हणत आहे तो कोण आहे हे तुला कळले असते तर, हे दोन गोष्टी जर तुम्हाला कळाले की who Jesus is, I am telling you your life will be blessed. आमेन. जर तुम्हाला कळेल की प्रभू येशू कोण आहे तर आपोआप तुमचं जीवन आशीर्वादित जीवन होईल. तो क्या बोला यीशु, and he would have given you living water. आणि नक्कीच त्याने तुला जिवंत पाणी प्यावयास So दिले actually असते. Jesus was saying, instead of I asking you drink, you should have said, Lord, you are the well of life, give me a drink. आमेन. आमेन. जर तुला हे कळलं असतं ना तर तू स्वतः मला म्हटली असती की तू जीवनाचं पाणी आहेस देवा, तू मला पाणी प्यावयास दे. Praise the Lord. हालेलुया. Church, always see God as your fulfillment, as your satisfaction, and come to Him to drink of Him. आमेन. चर्च नेहमी प्रभू येशूला किंवा देवाला आपलं संतुष्टता बघा आणि असं बघा की तोच माझी संतुष्टता आहे, तोच मला तृप्त करणारा परमेश्वर आहे. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुमची ताण कोणीच नाही भागू शकत. आमेन. है ना, मी कोणती ताण म्हणतोय? पाण्याची नाही. Everybody has that thirst,
they want to know that true and living God. Amen. प्रत्येकामध्ये एक तहान असते आणि त्या प्रत्येक माणसाला शोध असतो की मला जिवंत परमेश्वर जाणून घ्यायचा आहे. Everyone wants to know that loving God, but people are, driven away by their wisdom, by their religious beliefs. प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्यायचं असतं की तो प्रेमळ पिता किंवा प्रेमळ देव कोण आहे, पण ते जगामुळे आणि इतर गोष्टींमुळे स्वतःला बंधनात आणतात. Okay? तो यहाँ पे प्रभु बोल रहा है, तू अगर मेरे को पानी मांगती तो मैं तेरे को जीवन का जल देता. Amen. पण या बाईला कळलं नाही. Okay? So 11th verse, this woman says, Sir, you have nothing to draw with, and the well is deep. मग 11व्या वचनात प्रभू येशू म्हणतो, मग ती स्त्री अशी त्याला म्हणते, महाराज, पाणी काढावयास आपल्या जवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्या जवळ कोठून येणार. Praise the Lord. हालेलुया. याद रखो, तुम दो कुएं के पास आए हो. एक नेचुरल कुआं, सेकंड इज स्पिरिचुअल वेल. मग हा जो दोन विहिरी आहेत, एक विहीर नैसर्गिक विहीर आहे आणि एक आत्मिक विहीर आहे. ओके. तर ही बाई बघा, हिच्या शब्दामध्ये तुम्ही ना या फुल अध्यायामध्ये व्हेरिएशन देखोगे, मतलब ट्रान्सफॉर्मेशन बघणार. कसं? इन द बिगिनिंग ही सेड यू ज्यूज. मग आता हा जो अध्याय आहे ना, हा जो दाखला आहे ना, पूर्ण दाखल्यामध्ये ना तुम्ही या बाईच्या शब्दात नेहमी बदल होताना पाहता. दिस इज व्हॉट हॅपन व्हेन यू ऍक्सेप्ट जीसस इन युअर लाईफ. आमेन. मग असंच होतं जेव्हा तुम्ही प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये बोलवता तेव्हा. फर्स्ट डे यू विल नॉट नो हिम दॅट ॲज द ट्रू अँड लिव्हिंग गॉड. पहिल्या दिवशीच तुम्हाला कळणार नाही की तोच जिवंत आणि खरा परमेश्वर बट यू आहे. नो ही इज द वन, दॅट्स इट. आमेन. पण तुम्हाला हे नक्की कळेल की तोच एक तो आहे. सो युअर अप्रोच ऑल्सो स्टार्ट्स चेंजिंग टुवर्ड्स गॉड. मग जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता ना, तुमचं प्रभूकडे पोहोचणं पण बदलत आणि बदलत जातं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जैसे मैंने मेरा बताया, तो मैं प्रभु के पास स्वार्थ से ही आया, लेकिन अभी हम लोग को आशीर्वाद मिले नहीं मिले फर्क नहीं पड़ता है. आमेन. हमको यीशु मिल गया, सब कुछ मिल गया. आमेन. हालेलुया. दिस टाइम हर addressing to Jesus changes and she calls him sir. आमेन. मग आता बघा, पहिल्यांदा ती म्हणते की तुम्ही यहुदी आहात, मग त्यानंतर म्हणती आता सर असं म्हणत आहे ती. पहिला अरे तुरे म्हणायला लागली, आता ती सन्मानाने बोलायला लागली. म्हणजे तिच्या मनामध्ये सारिका समजले की हा जो एक साधारण नाहीये, पण कोण आहे अजून पण तिला नीट कळलेलं नाही. हालेलुया. ओके. क्यों? क्योंकि वो आगे जाके और सवाल जवाब कर रही है. ओके. वेयर देन डू यू गेट दैट लिविंग वॉटर? मग ती असं म्हणते की मग तू जाऊन कुठून ते जिवंत पाणी आणणार आहेस. She is not understanding. He's talking about not water, H2O, but he's talking about living water. आमेन. मग तिला हे माहित नाहीये की ती कुठल्या पाण्याबद्दल, H2O बद्दल बोलत आहे का जिवंत पाण्याशी बोलत आहे. Amen. Praise the Lord. हालेलुया. तो 12वें वचन में देखो, अभी उसका यहूदी नेचर सामने आ रहा है. Are you greater than our father Jacob? मग आता कळतं बघा की ती यहुदी आहे आणि तिचा स्वभाव या शब्दातून तुम्हाला कळून येईल. आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात का? बघा, यीशु को वो सवाल कर रही है. यही होता है जब आप परमेश्वर को पीछे रख के आप बाकी बातों में अगर जाओगे तो तुम्ही विसरायला लागता की तुम्ही कुणाचे लेकर आहात. आमेन. मग जर प्रभूला सोडून तुम्ही जर दुसरीकडे जायला लागताल ना, हळूहळू तुम्ही विसरत राहताल की नक्की तुम्ही कुणाचे आहात. You will know that yes, there is enough finances, my children can eat, my animals can eat, we'll live on money, but that is not the truth. मग तुम्ही असं म्हणायला लागताल, अरे माझ्याकडे भरपूर पैसा आहे, नीट आम्ही पोटभर खात आहोत, माझे लेकरं व्यवस्थित आहे आणि मग सगळं ठीक आहे, तर काय देवाची गरज नाहीये मला. She was talking about a well which could dry up any time. आणि ती त्या विहिरीबद्दल बोलत होती जी विहीर कधी पण सुकून जाऊ शकते. Amen. Praise the Lord. Hallelujah. कौन सी ऐसी विहीर आहे जी कधीच वाळत नाही? असं नाहीये. मग कोणती अशी विहीर आहे की जी सुकणार नाही कधी? है ना. आणि ती बाई त्या विहिरीवर डिपेंड आहे. ती म्हणती आमच्या याकोबाच्या लेकरांनी, जनावरांनी इथूनच पाणी पिलेलं आहे. लेकिन इसीलिए यीशु बोला कि तुझे ये कुआं संतुष्ट नहीं करेगा. यू नीड मी ॲज द रियल वेल ऑफ लाईफ. आमेन. हे जे विहिरीतलं पाणी आहे ना, हे तुला तृप्त करणार नाही, पण लेकरा तुला माझी गरज आहे जिवंत पाण्याची. 13th वर्स में देखो, जीसस एक्सप्लेन करते हैं. Jesus answered and said to her, whoever drinks of this water will thirst again. मग 13व्या वचनात येशूने तिला उत्तर दिले, जे कोणी हे पाणी पिईल त्याला तहान लागेल. बघा, प्रभू म्हणतोय तुम्ही दुनिया के
चीजों से तुम प्यास नहीं बुझा सकते. तुम्ही पाणी पिलं परत ताण लागेल, पाणी पिलं परत ताण लागेल. जैसे मैं एक एग्जांपल बोलता हूँ, मूवीज. ओके, कुछ लोग टेंशन दूर करने के लिए मूवीज जाते हैं, बट आफ्टर द 3 hours अगेन दे आर बैक टू स्क्वेअर वन. मग बरेच लोक आपल्या स्वतःला संतुष्ट करण्यासाठी किंवा टेन्शन पळवण्यासाठी, टेन्शन पासून लांब राहण्यासाठी पिक्चरला जाऊन बसतात. पण 3 तासानंतर परत त्याच गोष्टी आहेत आणि परत तुम्हाला दुसऱ्या पिक्चरसाठी बसायला लागेल. मैंने एक शो में एक जन को सुना, पब्लिक में वो आया, वो बोला सर मैं पंजाब से सिर्फ आपका जोक सुनने के लिए आया हूँ. ओके, मैं लास्ट स्टेज कैंसर पे हूँ, लेकिन मरने से पहले मेरे को ये जोक सुनना है, मेरे को आपको देखना है वगैरह वगैरह वगैरह. तो लोगों को वो टच हो गया, आदमी लास्ट स्टेज पे और ये शो के लिए स्पेशली आया. लेकिन वो क्या वो शो के बाद ठीक होके चला गया? नो. पण तो शो बघितल्यानंतर तो काही नीट होऊन परत घरी गेला का? नाही. हंसला असेल बिचारा, छान वाटलं, इतना दिन में बीमारी में रो रहा था, बट चलो किसी ने मेरे को हंसाया. बट दैट इज नॉट हीलिंग हिम ऑफ हिज डिसीज. पण असं नाहीये की हसल्याने त्याच्या आजारापासून त्याला मुक्तता भेटलेली आहे. नाही, काही झालं नाही. Only if he would have come, okay, to a church, then he would have not only gone laughing, but he would have gone jumping because Hallelujah. Christ has healed him. Amen. पण फक्त जर तो चर्चला आला असता तर तो फक्त हसूनच गेला नसता, तो उड्या मारत आणि आरोग्य घेऊन गेला असता. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. है ना, तो ये नेचुरल कुएं में प्यास बुझाने की कोशिश कर रहे हैं. या सो दैट इज नॉट गोइंग टू सैटिस्फाई पीपल. Amen. ह्या गोष्टी आहे ना लोकांना संतुष्ट करणार नाहीत. शैतान बहुत चालाक है, उसका कुएं का नेचर आपको सब जगह दिखाई देगा. ओके, शैतान खूप हुशार आहे. त्याचा हे जे विहिरीचा स्वभाव आहे ना तो सगळीकडे तुम्हाला दिसून येईल. ओके, मैं अगेंस्ट नहीं हूँ ये सब सोशल मीडिया का, बट एक जस्ट ऑब्जर्व करो कि आदमी जब एक रील देखता है तो उसकी उंगली वापस चलती है. क्यों? वो डीप जाता है. दैट इज ट्राइंग टू सैटिस्फाई हिज हंगर. पीपल आर काय म्हणतात ते बिंज वॉचिंग ऑन नेटफ्लिक्स. मग बघा, हे खरंच विचार करण्यासारखं आहे. खरंच ना, बरोबर आहे. जेव्हा रील्स तुम्ही एखादी रील बघता तर तुमचं बोट जे आहे ते परत परत असं वर जायला लागतं. हे काय आहे? तुम्ही अजून खोल जाण्याचा प्रयत्न करत हम आहात अपनी त्याच्यात. प्यास बुझा रहे हैं. आणि आपण स्वतःला तृप्त करायला बघतो. लोक नेटफ्लिक्सवर बिंज वॉचिंग करतात, म्हणजे कंटिन्युअसली सारखे पिक्चर बघत राहतात. है ना, कंटिन्यूसली ये पिक्चर हो गया दूसरा पिक्चर, ये पिक्चर हो गया दूसरा पिक्चर. है ना, जैसे बिंज ईटिंग होता है, ओवर ईटिंग, वैसे बिंज वॉचिंग चल रहा है आजकल, सब जगह चल रहा है. जसं खादाडपणासारखं खातच राहतात काही लोक, त्याचप्रमाणे काही लोक सतत पिक्चर बघत राहतात. ओके, मैं नहीं हूँ आपके अगेंस्ट. ओके, आप बिल्कुल देख सकते हो इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फाइन, लेकिन एक लिमिट भी लगाओ, क्योंकि आपकी प्यास बुझाने के लिए बहुत अद्भुत चीजें और भी हैं. आमेन, आमेन. Right? मी या सगळ्या गोष्टींच्या विरोधात नाहीये. इंस्टाग्राम किंवा काही पण तुम्ही बघा, पण स्वतःला एक लिमिट लावा, एक मर्यादा टाका की बाबा बस झालं, आता मला दुसऱ्या गोष्टी पण आहेत, माझ्याकडं माझी तहान मला तृप्त करण्यासाठी अजून अद्भुत गोष्टी पण आहेत, त्या मला करायच्या आहेत. Amen. हालेलुया. समजा मला स्वयंपाक बनवायचा आहे. ओके, एकदा असं झालं, म्हणजे मी रात्री पडल्या एक मेन्यू ऐकत होतो, एक पनीर का कुछ तो एक लेडी बता रही थी, हाँ अनिता सिस्टर. तो मैं उस वीडियो में इतना घुस गया, वो बोली अभी पनीर डालो, तो मैं अक्षरशः बेडवर बोला हाँ. शिल्पा देखी मेरे को, ये किससे बात कर रहा है फोन पे. ओके, मग ती म्हटली अभी थोड़ा पानी डालो. अच्छा, क्या हो रहा है? वो देख रही किससे बात कर रहा है. यूट्यूब, कोई भी दिख नहीं रहा है, चूल्हा दिख रहा है. मग मी पण हादरलो, म्हटलं अरे मी त्याच्यात एवढा घुसून गेलो. है ना, जैसे टीवी सीरियल में लोग घुस जाते हैं, है ना, कैसी सास है ये, अरे वो एक्टिंग कर रही भाई. किती वाईट सासू आहे. अरे पण लक्षात घ्या, ती ऍक्टिंग करत आहे. हाँ, उसके बाद दोनों बाजू बाजू में बैठ के चाय पीते हैं. ये तुमको नहीं मालूम है. तो लेकिन शॉर्ट झाल्यानंतर दोघे एकत्र बसून चहा पित असतील, पण तुम्हाला माहित नाहीये ना. मी माझ्या मम्मीला नेहमी बाजूला बसून, जसं काही सीन आला ना तर माझी मम्मी म्हणजे शिल्पा मध्ये, अरे थांब, त्या डायरेक्टरनी तिला सांगितलंय तसं करायला, तू नको जाऊन आतमध्ये बसूस. सीरियसली बोल रहा हूँ मैं, है ना. हम लोग उसमें इतना इन्वॉल्व हो जाते हैं कि हम ही उसके नायक और खलनायक बनते हैं. ओके, आपण एवढं जास्त त्याच्यात घुसतो की हिरो हिरोईन तर सोडा, आपण विलन पण बनून जातो त्यातले. तो ऐसे ही डेविल लोगों को वो भूख प्यास क्रिएट करता है कि यू नीड दिस मोर फॉर योर लाइफ. मग असंच शैतान काय करतो माहिती का, लोकांमध्ये भूक तयार करतो की हे पण, ह्याची पण तुला गरज आहे, हे पण बघ, ते पण बघ, या पण गोष्टी तुला पाहिजे आहेत. ओके, तो
इतना ही बोलूंगा मैं, संभाल के यूज करो, मत यूज करो नहीं बोलूंगा। चलो एक मैं आपको जोक सुनाता हूँ। सो एक सिस्टर को बोला गया कि क्रेडिट कार्ड मत यूज कर, क्योंकि क्रेडिट कार्ड से वो लोन्स में आ गई। अब मैं भी आपको सलाह देता हूँ, क्रेडिट कार्ड पहिला तो मत यूज करो, अगर यूज करना ही है तो वाइजली यूज करो। ओके, आमच्याकडनं सल्ला आहे। मी एक फुकट सल्ला तुम्हाला देत आहे. क्रेडिट कार्ड जर तुम्ही वापरत आहात तर पहिलं तर मी तुम्हाला सांगेल वापरूच नका, आणि जर वापरत आहात ना तर मर्यादा घाला, हुशारतेने त्याला वापरा. ये मत बोलो, ए देख देख मैंने आज 20,000 की खरीदी किया। मग असं एवढा पैसा आपल्याकडे नाहीये त्यांना देण्यासाठी, आणि असं म्हणू नका बघा बघा आम्ही 20,000ची खरेदी केली आज. हाँ, डीमार्ट में बहुत ऑफर था। ओके, लेडीज लोग बोले 50% का सेल चल रहा था। ओके, तो मैंने सब उठा लिया। ओके, लड़के लोग बोले मेरे को वो हेडसेट अच्छा लगा, ये हो गया वो हो गया, फटाफट फटाफट खरीदी हो गया। लेकिन 20,000 क्या आपके पॉकेट से नहीं गए, वो बाद में जाने वाले 1 महीने के बाद जब बिल आएगा। करेक्ट। बरेच जण काय करतात, कॅश नंतर ट्रान्झॅक्शन, नंतर ते जाणार आहेत तुमच्या खिशातून, आणि जर नाही गेले त्या महिन्याला मग चक्री व्याज त्याच्यावर तुम्हाला भरायला लागणार देखो, आहे. मैं बैंक में नहीं काम करता हूँ, बैंक के लिए करता हूँ, तो इसलिए मैं आपको बता सकता हूँ। मैं क्रेडिट कार्ड यूज करता हूँ, पण आम्हाला आमची लिमिट ठाऊक आहे. ओके, आणि जर तुम्ही पटकन पेमेंट करत असाल रेग्युलर तरच वापरा, पण जर नसल करत तर मी सांगतो आम्ही दोघं सांगतो मत यूज करो. आपका पैसा पगार आपके लिए बहुत है. ओके, तुमचा जो पगार आहे, तुमचा जो पैसा आहे ना, तो तुमच्यासाठी खूप आहे, त्याच्यातच संतुष्ट राहा. या सगळ्या चक्कर मध्ये पडू नका. आता है स्कीम्स, आता है, नो प्रॉब्लम, लोन की स्कीम आ जाता है. ओके, मेरे को मैसेज आता है, बधाई हो आपको 1 करोड़ का लोन पास हो गया। बोला भाई पैसा तू भरने वाला है क्या? एक बार एक लेडी ने कॉल किया, सर कॉन्ग्रेचुलेशन। ना क्या हो गया? नहीं, आपका लोन पास हो गया। मैंने तो अप्लाई नहीं किया। नहीं सर, आपका लोन रेडी है 1 करोड़ का। बोला ठीक है, लेता हूँ मैं, लेकिन हफ्ता कौन तुम भरोगे? उसने फोन खट करके बंद कर दिया। ओके, सो जस्ट मैं नहीं बोल रहा लोन मत निकालो, ओके, नो प्रॉब्लम। आपको एक चीज आ रही है, नो वरीज, बट देखो कि तुम्हारे फाइनेंसेस में फेथफुल हो. पण बघून घ्या की तुमच्याकडे तेवढा पैसा आहे का, तुम्ही तेवढं देऊ शकता का. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही ते करा. फर्स्ट, सबसे पहला, योर दशांश, योर टाइज नीड्स टू बी असाइड. ओके, सेकंड, यू नीड टू सेव मिनिमम 20% एटलीस्ट एव्हरी मंथ. पहिलं तर सगळ्यात पहिलं दशांश हा तुमचा नाहीये, पहिला तो दशांश देवाचा आहे, देवाला द्या. आणि जेव्हा तुम्ही देताल त्यानंतर 20% तुमचा जे काही पगार आहे 20% तुम्ही सेव्हिंग करायला चालू करा, म्हणजे बचत करायला सुरुवात करा. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये कुछ टिप्स है और लेकिन फॉलो करो. बचाओ पैसा. कैसे बचाने का पैसा मालूम? नजरों से बाजू को निकालो. कसा वाचवायचा हा पैसा, त्याला बघायचंच नाही की तो तुमच्याकडे नाहीच आहे असं समजायचं, मग आपोआप तो वाचतो. प्रॉब्लम ये हो रहा है, वो नजर के सामने जिगर के पास है, तो जब भी तुम चाहो, तुम्हारा जिगर चाहे तो वो खर्चा हो जाता है बेचारा. जेव्हा तुम्हाला वाटतं, मनात येतं, ते आपोआप मग खर्च व्हायला लागतात. म्हणून नजरेसमोरून काढा. ज्यांचं लग्न झालंय तुम्हाला बेस्ट सल्ला, तुमचा तो 20% पैसा बायकोच्या अकाउंट मध्ये ढकलून द्या म्हणतोय मी. मतलब फोर्सफुली डालो उधर. मैं नहीं देखना चाहता ये पैसे को. बरेच लोक विचार करत असतील सिस्टरांच्या येतात अकाउंटला, म्हणजे आम्ही दोघांनी सवय केली है. तो क्यों डालो? क्योंकि वो आपकी बीवी है और वही आपको आगे जाके ब्लेस करने वाली है. का टाका, कारण ती तुमची पत्नी आहे आणि तीच तुम्हाला पुढे आशीर्वादित करणार आहे. ओके, और यही चीज हस्बैंड्स का भी होता है, दोनों के लिए वो रूल है. एक्चुअली एक बहुत फेमस बंदी है जिसको HSBC में भी बुलाया गया, मेरे को मतलब नाव आठवत नहीं, उसने ये टिप दिया यंगस्टर्स को. मग एक खूप प्रख्यात स्त्री आहे, तिला आमच्या कंपनीत पण बोलवलेलं होतं लेक्चर देण्यासाठी, आणि तिने ही टिप आमच्या तरुण लेकरांना पण दिली. उसने क्या बोला मालूम? हर बंदे के 3 अकाउंट होना चाहिए. एक, मग तिने असं म्हटलं की प्रत्येक व्यक्तीचे 3 अकाउंट असले पाहिजे. पहिला UPI ट्रांजैक्शन जो तुम छोटे छोटे 10 रुपए 5 रुपए ये सब फोन पे करते रहते हो, वो उधर से जाने दो. मग एक तुमचा पहिला UPI ट्रान्झॅक्शन साठी, म्हणजे जे तुमचे फोन पे आहेत, तुम्ही जे ऑनलाईन पेमेंट करता किंवा रोजचा खर्च जो करता ना, त्या छोट्या छोट्या खर्चांसाठी एक अकाउंट असू द्या. फिर दूसरा उसने बोला कि तुम्हारे लोन वोन ये सब चीज हफ्ते का एक अकाउंट बनाओ, और एक तीसरा अकाउंट उसको बचत खाता, उसको हाथ ही मत लगा. अभी यही चीज मैंने आसान भाषा में बोला, अपने बीवी के अकाउंट में दे दो. आता मी ही सारखी गोष्ट तुम्हाला सोप्या शब्दात सांगितली आहे. तिसरा अकाउंट तुमच्या बायकोच्या नावाने टाकून द्या तो पैसा. ये स्त्री ने सिर्फ एक ही सेल्फिश रख दिया
तुम्हारे पास 3 अकाउंट रखो. आता मैं तो हिने काय केलं, हिने सेल्फिशपणाने म्हणजे स्वार्थीपणाने फक्त काय म्हटली, तिन्ही अकाउंट तुमच्या नावावर असू द्या. मी चांगल्या भाषेत तुम्हाला सांगत आहे, तुमच्या पत्नीच्या नावावर टाका. आणि अदर वे राऊंड ऑल्सो. ओके, पतीच्या आपण टाका. आणि दुसरीकडून म्हणायला गेलं तर तुमच्या पतीच्या अकाउंट मध्ये टाका. पण जर तो खर्च करत नाही तर नहीं तो असं नको व्हायला. घे 10,000 पाठवलं, घे परत देते 10,000. ये तो क्या नेट उधर ही आ गए, पहुंच गए. ऐसा नहीं, बचत करो. ओके, ये आपके लिए बहुत ब्लेसिंग होगा. किंवा दोघंही उधळपट्टी करणारे असतील तर मग काय अर्थ नाहीये. चला आज मटन आणू, चिकन आणू, कपडे आणू, दारू आणू का नको. ओके, तर एक जस्ट टिप ले लो. ओके, मैं किसी के अगेंस्ट नहीं हूँ. हम लोग जो दोनों करते हैं, हम चाहते हैं हमारे चर्च को हम शेअर करें. तर तुम्हाला वाटतं हे छान आहे पास्टर, थँक्यू, तर करा. नाही वाटत, नो प्रॉब्लम. हमसे थोड़ा सा लोअर लेवल के लोग दुनिया में जो आपको टीचिंग देंगे, जो ब्लेस नहीं करेंगे. बघा, ही गोष्ट मी खूप आधी, ओके, बहुत साल पहले जब ये बंदी सोशल पे मीडिया पे भी नहीं थी, कि कोई इसको जानता भी नहीं था, ये मैंने बताया, लेकिन मैंने जो बताया वो पवित्र आत्मा के मार्गदर्शन से आमेन, बताया. आमेन. ओके, बघा, हे जे मी तुम्हाला आता सांगत आहे ना, मी खूप आधी ते डोबडवाडीमध्ये मी ते दिलेलं आहे, तुम्हाला सांगितलं आहे. त्यावेळेस तर ही स्त्री कुठंच मीडियावर पण नव्हती, ज्यांना आमच्या कंपनीत मी तुम्हाला बोलवलं होतं, पण तिने सांगण्याआधीच पवित्र आत्म्याने मला तुम्हाला सांगायला लावलं होतं. चला मी तुम्हाला अजून एक आपला ज्ञानेश्वर करके एक मेरा बहुत नज़दीकी कॉलेज का फ्रेंड है, अभी भी है वो, पण तो इथं आपल्या चर्चला नाही तो दुसऱ्या चर्चला जातो. मैंने उसको प्रभु के पास लेके आया, लेकिन वो ऐसा कचरे की कुंडी के पास सोता था. ओके, बहुत खराब उनका लाइफ था. बघा, गरीब आदमी था. माझा एक मित्र, त्याला मी प्रभूकडे आणलं, पण त्याची परिस्थिती इतकी बिकट होती. प्रभूकडे येण्याआधी तो जे स्टेअरकेस आहे तिथे एक कचरा कुंडी, ससूनच्या जिन्यात राहायचं. हा, ससून क्वार्टर्स जो जिना आहे ना, तिथे तो खाली राहायचा. तिथे जवळच सगळा कचरा, औषधांचा, दवाखान्याचा सगळा कचरा त्यांच्या आजूबाजूला असायचा. ओके, तर मग आम्ही त्याला एक सल्ला दिला की ज्ञानेश्वर, त्याला छोटासा जॉब लागला, दशमांशमध्ये पण तो फेथफुल होता. ठीक है, मग मी त्याला म्हटलं एक काम कर, तू RD स्टार्ट कर. ओके, ये मेरा मत लो, सजेशन, तुमको जो करना है करो. पण मी त्याला सांगितलं एक हफ्ते में तू हर महीने में एक अमाउंट बैंक में डाल. ऐसे करते करते उसके पास 5 लाख इकट्ठा हो गया. मग त्याला मी सांगितलं की तू RD चालू कर, आणि मग थोडे थोडे साचवत, बघा त्याला कळलं पण नाही, आणि थोड्याच वर्षांमध्ये त्याच्याकडे 5 लाख रुपये जमा झाले. राईट लोगों से काउन्सिल लेना जरुरी आहे. पण ठीक आहे, त्यांनी घेतलं. पण मला हेच सांगायचं आहे, बचत करो. ओके, यूज योर मनी वेल. मग तुमचा जो पैसा आहे ना, त्याला योग्य प्रकारे वापरा. ये टीचिंग के चक्कर में वो जोक रहेगा ना, वो औरत के बारे में. ओके, तो एक औरत को बोला गया कि तू क्रेडिट कार्ड मत यूज कर, शॉपिंग बिल्कुल नहीं करेगी. वो भी बोली हाँ मैं ना बिल्कुल नहीं करूँगी शॉपिंग. जाती है दुकान में, जाती तो एक ड्रेस पसंद आता है. ओके, तो ड्रेस आवडला, आणि आता काय कळलं नाही ना, नवऱ्यालाच तर सांगितलंय क्रेडिट कार्ड यूज नाही करूंगी. मग म्हटली, नवऱ्याला तर बोलून बसली की मी क्रेडिट कार्ड वापरणार नाही बिलकुल. पण जाऊ दे, मी जरा ट्राय करून बघते. ओके, पण गेली त्या दुकानात, ड्रेस आवडला, मग मनात म्हटली जाऊ दे, घेत तर नाही, फक्त घालून बघते त्याला. थोड़ा ऐसे देख लेंगे, बाद में फिर ना कभी भी नवरे को पसंद आया तो वो आके खुद लेगा. ओके, फक्त घालून बघते, फोटो काढून त्याला दाखवते, त्याला जे आवडला तर तोच येऊन घेऊन जाईल. जशी ती आतमध्ये जाते, मग ती कपडा ट्राय करते, तिला लय आवडतं, विकत घेऊन येते घरात. पती गुस्सा होता, तेरे को बोला था मैं क्रेडिट कार्ड पे क्यों लिया ये हो. ती म्हणते नहीं ना, हमें को बहुत पसंद है. वो बोला देखो शैतान ने मोहित किया. हाँ, लेकिन तूने यीशु के जैसा शैतान को बोली नहीं, मेरे पीछे हट, चल मैं नहीं लूंगी ये ड्रेस, पीछे हट. तो उसने क्या बोली मालूम, हाँ मी बोलले, मी येशू सारखे म्हटले, शैताना मागं हो. मग काय झालं, तो शैतान मागं गेला आणि मागून मला बोलला, तू मागून पण छान दिसते. उसको बोला मैं, पीछे जा तू, पीछे हट, लेकिन साला छोड़ता नहीं है. पीछे से मेरे को बोला बहुत मस्त दिख रही तू, हाँ ये बेस्ट ड्रेस है तेरे लिए. तर म्हणून तिने ते विकत घेतलं. प्रेज द लॉर्ड. ओके, चलो आगे जाना है बच्चन के पास. आता बघा, तुम्हाला कुठून ड्रेस बघा, शैतान सगळीकडूनच तुम्हाला म्हणा. ओके, मी अगेंस्ट नहीं है, फिर से तुमको जो लेना है, तुम्हारा क्रेडिट कार्ड है, मैं तो नहीं दे रहा हूँ मेरा. बट एनीवेज इट वाज अ विजडम प्रिंसिपल, जस्ट फॉलो इट. एनीवेज चलो वचन के पास आते हैं. चला आता वचनाकडे येऊया परत. सो जीसस सेज
whoever drinks of this water, he will thirst again. आमेन. प्रभू म्हटला की जो कोणी या पाण्यातून पेईल तो कधीही तहानेला तहानेल. तो Yeah, नेहमी yeah, तहानेला असेल. But 14th verse- ज्या विहिरीतून तू पिशील त्या. 14th verse में Jesus says, but whoever drinks of the water that I shall give him will never thirst. पण 14व्या वचनात प्रभू म्हटलं पण जे पाणी मी तुम्हाला देत आहे त्यातून जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. Amen. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. कितने लोगों को ये पानी चाहिए आमेन. कि तुमको कभी प्यास नहीं लगेगी? आमेन. Amen. हालेलुया. पास्टर कुठं भेटतं पाणी? ते पाणी कुठं नाही भेटत, ते पाणी तुमच्या आतमध्ये. आमेन. If Jesus is inside you, that living water is now inside you. आमेन. जर प्रभू तुमच्या आतमध्ये आहे ना ते जिवंत पाणी तुमच्या आतमध्ये आहे. प्रॉब्लेम हे आहे, लोकांना असं वास्तविक दिसणारं पाहिजे आरती सिस्टम की सांगा कुठे ती विहीर, हा मी सगळं घरदार विकून मी त्या विहिरीकडे जाईल. जरूरत नाही आहे. ओके, वो कुआ नहीं, अभी रियल वर्ड आ रहा है, झरना. दैट लिविंग स्प्रिंग ऑफ लाइफ इज जीसस and good news is he is inside you. आमेन. आता खरा अर्थ इथे प्रगट होत आहे. तो फक्त विहीर नाही, खरा झरा जो आहे पाण्याचा तो कुठे नाही तुमच्या आतमध्ये राहत So आहे. this water of Jesus will not only quench your thirst, but Bible says it will become inside you a fountain of living water. आमेन. जो हा पाण्याचा झरा आहे तो प्रभू येशू तो आतमध्ये येईल आणि त्या झऱ्याची विहीर झऱ्याचं नदी कशी बनते ना ते तुम्हाला कळणार पण नाही. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. क्योंकि बहुत सारे लोगों को लगता है कि मैं इजराइल जाऊंगा, इजराइल से पवित्र पानी लेके आऊंगा. अरे वो पानी है. उल्टा मी म्हणतो जॉर्डन नदी इतकी घाण झालेली है, यानी जैसे अपने यहाँ पे लोग कचरा वचरा डालते हैं वैसे वो गंदा पानी हो गया. वो पानी तुमको शुद्ध नहीं करेगा. ओके, द रियल लिविंग वाटर जीसस, ही इज द वन हू विल क्वेंच योर थर्स्ट. आमेन. ते पाणी तुम्हाला शुद्ध करणार नाही पण खरं आणि जिवंत पाणी जे येशू आहे ना तो तुम्हाला शुद्ध करत आहे आणि करणार आहे. तर मग ही स्त्री 15 वचनात म्हणते, गिव्ह मी दिस वॉटर दॅट आय मे नॉट थर्स्ट नॉर कम हिअर टू ड्रॉ. आमेन. मग ही स्त्री म्हणती मला ते पाणी दे जेणेकरून मला तहान लागणार नाही किंवा मला या नदीवर सारखं यायला लागणार नाही. जसं या बाईने बोलले तर मला मी दिसलो, कारण हिला काळजी कशाची होती? घड्याची. ते म्हटली प्रभू हे पाणी द्या म्हणजे मला रोज यायची गरजच नाही, है ना. मस्करी करती काय करती मला माहित नाही, पण तिने नॅचरल विचार केला. ते म्हटली प्रभु रोज रोज धूप में चुप के मेरे को आना पड़ता है, प्लीज ये पानी दो मेरे को, मतलब मैं एक बार पी के कभी भी प्यासी नहीं होने वाली, तो गिव मी दिस वाटर एंड आई विल बी डन. मग मला हे पाणी द्या म्हणजे माझं कामच होऊन जाईल. आपण पण असेच होतो की पहिल्यांदा आपण प्रभूकडे येतो, स्वर्ग बीर जाऊ द्या पास्टर, पहिलं मला जेवायला पैसे पाहिजे. बरोबर आहे. स्वर्ग बिर्ग नंतर आहे पास्टर, पहिला आशीर्वाद तर येऊ द्या, पोट आहे, मला जेवण तर नीट भेटू द्या. मला स्वर्ग वगैरे जाऊ द्या, पहिलं मला या आजाराच्या नरकातनं बाहेर काढा. नॉर्मल, नो प्रॉब्लेम. सगळ्यांची हीच गत असते जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रभूकडे येता. सगळ्यांना असं वाटतं की या आजारातून मला बाहेर काढावं, या त्रासातून मला बाहेर काढा तुम्ही, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे, स्वर्ग नंतर आहे. लेकिन प्रॉब्लम ऐसा होता है कि कुछ लोग ये पानी मिलने के बाद गायब हो जाते हैं, उनको लगता है खत्म हो गया, अभी भी तृप्त हो गया. नहीं, उसके बाद आपका रियल लाइफ है, विच इज दैट लिविंग वाटर इज बबलिंग आउट एज अ फाउंटेन इनसाइड ऑफ यू. आमेन. पण त्यानंतरची जी गोष्ट आहे, जे खरं पाणी आहे, जे तुमच्या आतमध्ये उफळत आहे ना, ते महत्वाचं आहे खूप. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो फिर जीसस 16वें वचन में आता है, बोलता है गो कॉल योर हस्बैंड एंड कम हियर. मग 16व्या वचनात प्रभू तिला म्हणतो तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलवून आण. तुम्हें विचार करा. ओके, तो अब रियल कन्वर्सेशन स्टार्ट हो रहा है ना. अब तक प्रभु ने उसको, यू नो, सी द गुडनेस ऑफ गॉड. गॉड न्यू दैट दिस वुमन इज इन एडल्टरी विथ 5 men. बघा परमेश्वराचा चांगुलपणा बघा किती तो चांगला आहे. प्रभूला माहिती होतं की ही 5 नवऱ्याची पत्नी आहे. ओके, मतलब इसने 5 परिवार का नुकसान किया. सोचो, याचा अर्थ असा आहे की 5 कुटुंबांना हिने नष्ट केलेलं आहे. लेकिन फिर भी प्रभु बोला मेरे को ये गांव से जाना ही है. आमेन. पण तरी देखील प्रभू म्हणत आहे या गावातून मला जायचंच आहे. हम इंसान होते तो हम बोलते थे फेक त्या बाईला, सोडून दे, है ना, तिने एवढं वाईट बाई आहे, कोण तिला विचारू नका, बहिष्कृत कर दो उसको. नहीं, शायद यहूदियों ने बहिष्कृत किया इसलिए वो जाके शमरोन में आके बैठ गई. ओके, कदाचित यहुदी लोकांनी तिला बहिष्कृत केलं म्हणूनच ती शमरोनात येऊन मी बसली. तुम्हाला एक साक्ष सांगतो, आपल्या मुंबईमध्ये झाली. तुम्हाला सगळ्यांना तो पास्टर माहित असेल, निक विजोशेक. ओके, रशियन बंदा है. ओके, उसके दोनों हाथ नहीं है, दोनों पैर नहीं है.
त्यांना दोन्ही हात नाहीयेत, पाय पण नाहीयेत. त्यांना सगळ्यांना माहिती आहे ना, अद्भुत माणूस आहे. त्यांना तुम्हाला माहिती असेल हे खूप प्रख्यात प्रशिक्षक आहेत, प्रीचर आहेत. मैं कदाचित व्हाट्सएप पर एकदा दोनदा असं टाकले त्यांचं, पण शॉर्ट में तो ये निक अपने इंडिया में आए थे, मुंबई में आए थे. मग हे निक जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले होते. सब लोग गर्दी कर रहे थे और ये इतना छोटा आदमी है, लेकिन ये छोटा आदमी क्या जीवन बदलता है वो सब पब्लिक देख रही थी. हालेलुया, Amen. हालेलुया. उसको हाथ नहीं है, पैर नहीं है, ऐसा कोई भी उठा के फेंक सकता है. अरे तू क्या फेंकेगा जब तक परमेश्वर उसको आमेन, पकड़ के आमेन, रखा है. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तो सब पब्लिक आ रही बोल रही है, देख 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 कितना छोटा है, उसको हाथ नहीं है, पैर नहीं. लेकिन आज ये छोटा आदमी बड़े बड़े कंपनीज को लेक्चर्स देता है. Amen. बड़े बड़े इंजीनियर्स, साइंटिस्ट, अमीर लोग, प्रेसिडेंट्स, प्राइम मिनिस्टर्स के सामने बैठता है, बिकॉज द विजडम दैट ही स्पीक्स, यू नो, पीपल आर ब्लेस्ड बाय इट. Amen. पण हा जो जे अधू आहेत किंवा अपंग आहेत, हा व्यक्ती मोठ्या मोठ्या नेत्यांना, मोठ्या मोठ्या जे पंतप्रधान आहेत, अशा मोठ्या मोठ्या लोकांना किंवा कंपनीत जे मोठे हुद्द्यावर आहेत अशा लोकांना आज शिक्षण देत आहे. आणि त्याचं शिक्षण ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक त्याच्याकडे येतात. का? कारण देवाने त्याला त्या ज्ञानाने भरलेलं पण मी आहे. त्याच्या आई बापांना सलाम करू, आम्ही दोघं तेच म्हणत होतो की त्याचे आई वडील खरंच त्यांनी ते लेकराला फेकून नाही दिला. कारण तो जन्मताच पांगळा म्हणजे काय, अंगच नाही असा निघाला. आई वडिलांनी म्हटले नाही आम्ही याला सांभाळू, है ना. अगर वो नहीं संभालते आज वो पता नहीं उसका लाइफ क्या होता. बट एनीवेज ये आता है तो अपना मुंबई का जो रेड लाइट एरिया है वहाँ पे वो प्रीचिंग हो जाता है एंड मेनी ऑफ द गर्ल्स गेट सेव्ड. मग ते इथे आपल्या भारतात आले होते आणि जेव्हा ते इथे आले तर जो वेशा विभाग आहे तिथं ते गेले आणि तिथं त्या स्त्रियांना ते प्रचार करत होते. ओके, तो बहुत सारे लेडीज लोग ने प्रभु को स्वीकारा. तो वहाँ पे एक जो चीफ ऑफ ऑल दिस ब्रॉथल ओनर्स थी, शी हैड अराउंड 250 हाउसेस अंडर हर. मग या सगळ्या जे वेशा स्त्रिया आहेत त्यांची जी मुकादम होती किंवा सगळ्यात जी मोठी स्त्री होती, मुकादम जे आहे, तर ती तिथे आजाराने पडलेली होती बिछाण्यात. पहिला तर तिने विरोध केला, पण नंतर तिला काय पॅरालिसिस झाला. 4.5 साल तक वो बेड रिडन थी. पहिलं तर तिने प्रभू येशूचा नकार केला, पण त्यानंतर तिला पक्षघाताचा झटका आला आणि ती बिछाण्यावर पडून होती 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. ओके, तो उसके अंडर सोचो 250 घर थे, हर घर में 6 लड़कियां थी. कितना डेंजरस. मग हा जो विभाग आहे तिथे तिच्या हाताखाली 250 घरं होती आणि प्रत्येक घरामध्ये 6 अशा स्त्रिया होत्या. तो सोचो, मतलब अब ये औरत के बारे में सब बोलेंगे मरना ही चाहिए, लेकिन ये ब्रदर, इनको बुलाया गया कि ये 4.5 साल से बिस्तर में है, ऐसा वैसा. द मोमेंट निक प्रेड फॉर हर इन फ्रंट ऑफ एवरीबॉडीज आईज, दैट वुमन वाज paralyzed in the bed, she gets up, walks up into new life. हालेलुया. उलट सगळे तर त्यांना तिला म्हणायला पाहिजे होतं हिने मेली तर बरं आहे, पण बघा प्रभू किती चांगला आणि प्रेमळ आहे. ज्या क्षणी निकने त्यांच्यावर प्रेयर केली त्या क्षणी सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर ती बरी झाली, बिछाण्यातून उठली, पक्षघातातून सुटली आणि प्रभूने आरोग्याने भरलं. हालेलुया. ये रियल है, ये अपने मुंबई का साक्षी है. हे खरं आहे, मुंबईत घडलेली ही घटना आहे खरी. तो मैं आपको सवाल पूछता हूँ, अगर इतने बड़े बड़े पापियों को प्रभु अंगीकार कर रहा है, तो तुम जो भी पाप, मैं छोटा पाप नहीं बोलूंगा, तुम जो भी पाप कर रहे हो, ओके, क्या प्रभु आपको उसमें फेंक देगा, इग्नोर करेगा? नो. सो आई विल टेल यू, इवन इन योर सिंफुल मोमेंट, come to Jesus and say, thank you Jesus, you love me still. Amen. मग तुमच्या पापमय स्वभावात पण किंवा जेव्हा तुम्ही चुकत असताना तिथे पण तुम्ही प्रभूला म्हणा की प्रभू धन्यवाद, तू मला क्षमा करतोस आणि यातून बाहेर काढतोस. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो एनीवेज, मला वाटत नाही मी पूर्ण घेणार आहे, मी शॉर्ट मध्ये सारांश सांगतो and then we'll close. तो यहाँ पे Jesus says, go call your husband. She says, I have no husband. मग इथे प्रभू म्हणतो की जा जाऊन तुझ्या पतीला बोलव. ती म्हणती माझा पतीच नाहीये कुणी. Okay, for Jesus says, yes, I know you have had 5 husbands, and the now with whom you are living is not your own husband. मग प्रभू येशू म्हणतात की होय बरोबर आहे, तुझ्याकडे आता एक पण पती नाही, पण तू 5 पुरुषांशी लग्न केलेलं आहे आणि 5 तू घटस्फोट दिलेला आहे. तो प्रभु इधर एक सैंडविच बना रहा है. इसको हम लोग IT नॉर्मली बिजनेस वर्ल्ड में इसको सैंडविच प्रिंसिपल बोलते हैं. इसका मीनिंग क्या है? बीच में जो तिखट चटनी होती है उसको डायरेक्ट नहीं खिलाने का, उसको सैंडविच करके खिलाने का. मग आम्ही जे IT मध्ये आहोत ना, याला सँडविच प्रिन्सिपल बोलतात की जे मधी तिखट चटणी असते ना त्याला डायरेक्ट
डायरेक्ट तोंडात नाही घालायचं, तर वरून ब्रेड लावायचं आणि मग तोंडात घुसवायचं. हाँ, अगर सपोज मेरे को सनी को कुछ तो कड़क शिक्षण देने तो मैं उसको डायरेक्ट बोलतो हे क्या रे सनी हे, लेकिन फिर मैं घुमा के म्हणतो मध्ये आणला आणि मग नंतर परत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही झालं, पण याच्या पुढे चांगलं करूया आपण. हे सँडविच असं हो गया. पास्टरांचं प्रिन्सिपल नाहीये, येशू करायचं बरोबर. म्हणून आता आम्ही करत So anyways, आहोत. देखो जीसस ने उसको पहले बोला यू हैव वेल सेड. आमेन. मग प्रभू तिला म्हटला बरोबर एकदम छान बोललीस तू. जब उसने बोला मेरे पास पति नहीं है, प्रभु बोला बहुत सही बोली तू. फिर बाद में जब प्रभु उसको बोलता है देख 5 पति है ऐसा वैसा, फिर बाद में प्रभु क्या बोलता है, ये तूने बहुत सत्य बोला कि तेरा अभी जो बंदा तेरे साथ है वो पति नहीं है. बघा प्रभू तिला म्हणतो की एकदम छान बोललीस आणि एकदम सत्यवानी बोललीस की तुझ्याकडे आता पती एक पण पती नाहीये. ओके, तो इस पे मैं से एक रेवलेशन शेअर करके बंद करूंगा, अगले हफ्ता अपन और देखेंगे, पण याच्यात खरंच खूप अद्भुत गोष्टी आहेत. सो इन अ वे वी एज गॉड्स चिल्ड्रन आर ऑल्सो मॅरिड टू 5 men. मग जर बघायला गेलं तर आपण पण जे देवाचे लेकरं आहेत, आपण पण 5 पुरुषांबरोबर आपण लग्न केलेलं आहे. अरे पास्टर क्या बोल क्या रहे हो सब? अहो पास्टर काय बोलताय, असं बोललं तर माझ्या चरित्रावर तुम्ही डाग लावत आहात. चिंता मत करो. काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला. Those 5 men are our 5 senses. मग हे जे 5 पुरुष आहेत हे काही नसताना आपले 5 इंद्रिय आहेत. है ना, हम अपने 5 सेंसेस से इतना जुड़ गए कि हमारा विश्वास उसमें काम नहीं कर पाता. बघा हे जे 5 इंद्रिय आहेत ना आपले, त्या इंद्रियांशी आपण इतकं जुळून गेलेलो आहे की आपला विश्वास हा पण एक इंद्रिय आहे, त्याला आपण विसरून गेलेलो आहे. So many people can't believe that God has forgiven them all their sins. मग बरेच विश्वासू लोक हे विसरून गेलेले आहेत की परमेश्वराने आपल्या प्रत्येक पापांची क्षमा केलेली So आहे. that is why they keep on crying, they keep on repenting, they feel that their sin is not forgiven. म्हणून ते सारखं रडत राहतात, सारखं पश्चाताप करत राहतात की माझे पाप क्षमा नाही झाले, मला क्षमा कर म्हणून. Okay, तो ये लोग फीलिंग से जा रहे हैं कि मेरे को ना अच्छा लगने मांगता पास्टर. आता हे ना कशाने चाललेत, भावनेने चालले आहेत की मला चांगलं वाटतंय म्हणून मी पश्चाताप करतो बस. 5 इंद्रिय सगळ्यांमध्ये आहेत, छोट्या बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत. ते इंद्रिय तेव्हा मरतात जेव्हा तो माणूस मरतो. लेकिन काय ते साईट, हिअरिंग. मग हे जे 5 इंद्रिय आहेत ते काय आहे? डोळा, नाक, जीभ, कान आणि त्वचा. ओके, हे इंद्रिय तुमच्याकडे. पण प्रॉब्लेम काय झालाय, तुम्ही विश्वासात येत नाही, तुम्ही इंद्रियालाच जास्त जुडलेले आहात. तुम्ही विश्वासात नाहीये ना, तुमच्या इंद्रियांबरोबर तुम्ही जुडलेले आहात, म्हणून तो विश्वास काम करत नाहीये. Okay, so that's why many people don't believe in their healing even if they are healed. म्हणून बरेचशा लोकांना आरोग्यामध्ये विश्वासच येत नाही, जरी त्यांना आरोग्य भेटलं तरी. Okay, so हमको ये 5 पुरुष को छोड़ना है. म्हणून आपल्याला पण ह्या 5 पुरुषांना सोडायचं आहे. आप बोलेंगे पास्टर छठा कौन है? मग तुम्ही म्हणताल 6वं कोण आहे? 6th is basically the carnal mind. Okay, Bible says God formed man on the 6th day, so that is the carnal fleshly nature. मग आता हा 6वा पुरुष कोण आहे, जो त्या स्त्रीच्या पण जीवनात होता, तो कोणी नसून हे जे आपलं दैहिक मन आहे ना, जेव्हा आपण पाप करतो ना, त्या मनात आपण पाप करत असतो आणि त्याची जाणीवता आपल्याला येते, तो 6वा पुरुष So this आहे. man is there from Adam's sin. मग with all people. हा जो 6वा पुरुष आहे ना, तो आदमाच्या वेळेपासून आपल्यामध्ये आहे आणि काम करत आहे. तो हमको ये 6 बंदों को छोड़ना है, and then comes the final perfect 7th man. मग आता आपल्याला ह्या 6च्या 6 पुरुषांना सोडायचं आहे आणि मग जेव्हा आपण हे 6 पुरुष सोडू ना, तेव्हा 7वा परिपूर्ण पुरुष तुमच्या जीवनात येईल, काम करायला लागेल. And you will need that 7th one, and his name is Jesus. आमेन. आणि त्या 7व्याची तुम्हाला गरज आहे आणि तो 7वा कोणीही नसून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. हालेलुया. So when this 7th perfect man comes, you have no need of these 6 people. आमेन. जेव्हा हा 7वा पुरुष तुमच्या जीवनात येईल ना, या 6च्या 6 पुरुषांची तुम्हाला गरज पण लागणार नाही. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. And be glad that we all have the 7th great man, that is आमेन. Jesus आमेन. inside of आणि us. खुश व्हा, आनंदित व्हा, कारण हा 7वा पुरुष प्रभू येशू आपल्या जीवनात आहे म्हणून. हालेलुया. जोर से ताली बजाएंगे अपने प्रभु यीशु मसीह के थँक लिए. यू लॉर्ड Thank you, जीसस. Jesus. धन्यवाद. आपण डोळे बंद करूया.